मूकनायक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेलं वृत्तपत्र. दिनांक 31 जानेवारी 1920 साली मूकनायकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या या वृत्तपत्राचे पुढे 19 अंक प्रकाशित झाले. मधल्या काळात झालं काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिडनेहम कॉलेजला अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. जाताना त्यांनी मूकनायकाची जबाबदारी ही पांडुरंग भटकर यांच्यावर सोपवली. भटकरांनी काही काळ ही जबाबदारी पार पाडली आणि त्यानंतर ज्ञानदेव घोलप यांनी ही जबाबदारी सांभाळली. तत्कालीन समाजातील वंचित घटकांचा आवाज बनण्याचं काम मूकनायकाने त्या काळात केलं होतं. ज्ञानदेव घोलप हे बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे पहिले दलित प्रतिनिधी, थोडक्यात सांगायचं तर पहिले दलित आमदार. घोलप यांची ही कामगिरी त्यांनी त्यांच्या कष्टाच्या जोरावर साध्य केली. पण त्यांच्या मागे आणखीन एक हात होता, पाठिंबा होता. तो पाठिंबा म्हणजे कोल्हापूर संस्थानचे तत्कालीन अधिपती राजश्री शाहू महाराजांचा. घोलप आणि शाहू महाराज नेमका संबंध काय आहे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहताय शिरस्ता. ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांचा जन्म सरूडचा, आजच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यात असलेलं हे गाव. लहानगा ज्ञानदेव मात्र सरूडला जास्त काळ राहिला नाही. ज्ञानदेवच्या मामाचे गाव सांगली जिल्ह्यातील तेव्हाचे इस्लामपूर आणि आजचे ईश्वरपूर. तर या आजच्या ईश्वरपुरात त्यांनी सुरुवातीला प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. थोडक्यात काय तर मामाचे गाव हे तेव्हाच्या सातारा जिल्ह्यात होते. इंग्रज सरकारचा अंमल त्या भागावर होता आणि सरूड हे कोल्हापूर संस्थानात यायचं. तर मामाच्या गावी शिक्षण घेत असतानाचा ज्ञानदेव घोलप यांच्या संबंधीची एक घटना सांगितली जाते. जातीने महार आणि कथित अस्पृश्य असल्यानं ज्ञानदेव शाळेच्या वरांड्यात बसून शिक्षण घेत होते. शाळेच्या परिसरातून जाणाऱ्या एका व्यक्तीने हे दृश्य बघितलं. बाकी सगळी मुले वर्गाच्या आत खोलीत बसून शिक्षण घेत आहेत आणि एकटा ज्ञानदेव मात्र बाहेर बसलाय. संबंधित व्यक्तीला हे असं का झालं हे लगेच लक्षात आलं. अस्पृश्यतेमुळे दिली जाणारी भेदभावाची वागणूक ज्ञानदेवच्या वाट्याला आली होती. असं असून सुद्धा त्यांच्या मनात शिकण्याची तळमळ होती. हीच तळमळ ध्यानी घेऊन शाळेच्या परिसरातून जाणाऱ्या व्यक्तीने नेमकी ती हेरली. त्यांनी ज्ञानदेवला कोल्हापूरला शाहू महाराजांकडे आणलं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही व्यक्ती नेमकी कोण होती? तर लहानग्या ज्ञानदेवला शाहू महाराजांकडे आणणारी व्यक्ती म्हणजे बहुजनांच्या शिक्षणाचे उद्राते कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीरांनी ज्ञानदेवला बाहेर बसवले. या कारणास्तव तिथल्या मास्तरशी त्यांनी वाद घातला. अखेर अशा वातावरणात या मुलाचं शिक्षण पूर्ण होणार नाही हे ध्यानात घेऊन अण्णांनी त्याला शाहू महाराजांकडे आणलं. शाहू महाराजांनी समाजातील प्रत्येक अनिष्ट रूढींवर प्रहार केला होता. संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं आणि गोरगरीब रयतेच्या पोरांना शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून दिली होती. जेव्हा ज्ञानदेव घोलपची कहाणी शाहू महाराजांनी ऐकली तेव्हा त्यांनी घोलपांना शिक्षण घेण्यासाठी मदत केली होती. कोल्हापुरात वसतिगृहांची निर्मिती, शाळांची उभारणी आणि शिक्षण प्रसार यासाठी शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचा उपयोग ज्ञानदेव घोलप सारख्या अनेक गरजू विद्यार्थ्यांना झाला. तर शाहू महाराजांनी शिक्षण घेण्यासाठी दिलेल्या संधीचं सोनं घोलपांनी केलं. उच्च शिक्षण पूर्ण करून प्रबोधनकार ठाकरेंच्या मदतीने मुंबईच्या पोर्टवर ते कामाला लागले. पुढे रॉयल एशियाटिक सोसायटीत सहाय्यक ग्रंथपाल म्हणून त्यांनी काम केलं. हे सुरू असतानाच मॉन्टेग्यू जेम्स फर्ड अर्थात भारत सरकार कायद्यानं लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या रचना झाली. त्यासाठी प्रतिनिधी पदाकरता पहिल्यांदाच निवडणूक झाली. दलितांचे प्रतिनिधी म्हणून ज्ञानदेव घोलप यांची निवड झाली. पुढे सभागृहात त्यांनी एका महत्वाच्या मुद्द्यावर आवाज उठवला. तो मुद्दा म्हणजे मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण. ज्या शिक्षणासाठी आपल्याला लहानपणी बरेच कष्ट घ्यावे तसेच कष्ट इतरांना पडू नयेत यासाठी त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. शाहू महाराजांनी ज्या पद्धतीने कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत केलं तसंच सर्वत्र व्हावं यासाठी त्यांनी हा आवाज उठवला होता. भारतात सहकार रुजला जावा यासाठी मुंबईत मोठी सहकार परिषद देखील त्यांनी आयोजित केली आणि शाहू महाराजांचा जो समतेचा विचार आहे तो विचार रुजावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आपण गंगाराम कांबळे आणि शाहू महाराज यांच्याबद्दल ऐकलं असेलच. गंगाराम कांबळेला महाराजांनी हॉटेलसाठी भांडवल उपलब्ध करून दिलं होतं. त्यानंतर सत्य सुधारक नावाचं हॉटेल गंगाराम कांबळेंनी टाकलं आणि शाहू महाराज स्वतः तिथे जात असत. तर गंगाराम कांबळे असोत की ज्ञानदेव घोलप असोत, समाजातील तत्कालीन कथित अस्पृश्य म्हणवल्या जाणाऱ्या वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराजांनी खूप प्रयत्न केले. वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कायदे केले, वट हुकूम काढले. त्यांच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी लक्ष दिले. जातीभेद नष्ट व्हावा यासाठी शाहू महाराजांनी वेळोवेळी भाष्य केले. त्यापैकी एका ठिकाणी ते म्हणतात, हिंदुस्थान शिवाय इतर कोणत्याही देशात मनुष्यात जात नाही,
परंतु दुर्दैवाने हिंदुस्थानात मात्र जातीभेद इतका तीव्र आहे की मांजर, कुत्रे किंबहुना शेणापेक्षा देखील कमी आशाप्रमाणे आम्ही आपल्या देशबांधवास व भगिनींनाच वागवतो. तोंडाने बडबडणारे पुढारी आम्हास नको. कृतीने जातीभेद मोडून आम्हास मनुष्यप्रमाणे वागवतील असे पुढारी पाहिजेत. शाहू महाराज नुसतं असं बोलून थांबले नाहीयेत. त्यांनी ज्ञानदेव घोलप यांच्यासारखे कृतीशील पुढारी त्यांच्या तालमीत तयार केले. पुढच्या कित्येक पिढ्यांच्या उद्धाराचा मार्ग निर्माण केलाय. म्हणूनच तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, शाहू महाराजांची जयंती सणाप्रमाणे साजरी करा. ही माहिती तुम्हाला आवडल्यास कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.